हाय हॅलो मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे नीता घोंगडे। तर आज तर बरेच दिवसाचं यायचं होतं, तर आम्ही आज आलो बाहेर। तर आलोय आता आम्ही सगळे बजेट बाजारमध्ये। तर इथे स्वस्त वस्तू अशा मिळतात म्हणे, शोच्या वस्तू। तर म्हणलं काहीतरी घ्यावं। तर छान छान वस्तू होत्या, सगळं छान छान होत्या, पण महाग होता। आणि आम्हाला नुसतं बजेट बाजार सगळं महाग, 100च्या वर। आणि आम्हाला वाटलं असेल शेल वगैरे असेल 10 रुपयापासून चालू, पण खूप महाग होतं। तर काही थोड्याशा वस्तू घेतल्या आम्ही, जास्त घेतल्या नाही, थोड्याशा 2-3 वस्तू घेतल्या आणि तुम्हाला ते दाखवते आता घरी गेल्यानंतर। तर गावात आलो की इतका पाऊस चालू झाला आणि आलो एका आता आयुर्वेदिक, सगळं या दुकानामध्ये सगळं कॉस्मेटिक जे असते ना ते सगळं आयुर्वेदिक मिळतं। तर इथं आलो आम्ही, कापूर वगैरे घेतला आणि जे चेहऱ्याला लावायचा फेस पॅक होता, तर तो माणूस म्हणला की आणि पिंपल्स वगैरे जातात, तर तिथून ते पण घेतले आम्ही थोडं थोडं। आणि निघलो, तितका धोधार पाऊस आला, बापरे। तर काकून घेतला आता अंगावर पदर, आणि खूप पाऊस आला, इतका पाऊस आला की म्हणजे आमच्या गावाकडे पडलेला हा पहिला पाऊस आहे। तर असं खूप पाऊस पडला, खूप जोरात पाऊस बघू शकता। तर इथे आम्ही आलो, इथं थोडंसं पाणीपुरीच्या इथं टपरीमध्ये दुकानामध्ये बसलो आहे। तर इथं मॅट वगैरे लावलेली होती त्यांनी, काय म्हणतात ते वर कॅरी बॅग लावतात, तर ते लावलेली होती। तर त्याच्यामुळे इथं पाऊस वगैरे लागला नाही, तिथं बसलो, पुरी वगैरे झाली होती तयार। तर इथं आम्ही खातोय आता। आणि चला आलो आहे, तर एका दुकानामध्ये थांबलो होतो आम्ही। तर चला आल्यानंतर तुम्हाला वस्तू दाखवते। इथं आणले मी ही अगरबत्ती लावण्यासाठी, आणि हा आहे टॉर्टॉईस म्हणजे कासव। दुसरा होता गोल्डन कलरचा, तो मला भेटला नाही, त्याच्यामुळे काचाचा भेटला तर मी आणला। आणि हे आणले डोक्याला जी कॅप लावतात ना, डोकं वगैरे केस वगैरे भिजू नये म्हणून, तर ते आणले। आणि ते डबे आणले मी, छान असे साखर आणि पत्ती आणि ही कॉफी आहे। तर याच्यामध्ये मी दुसरं काही ठेवणार आहे। तर हे डबे मला खूप छान आवडले, तर हे आणले मी। आणि अजून आवडले तर अजून मी आणेल, खूप छान आवडले। तर ही लेकरांना डेट्स वगैरे आवडतात ओल्या, तर मी आणल्या। तर चला, आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा। बाय।